आईसह 4 मुलांना विषबाधा, 3 चिमुकल्यांचा मृत्यू. धक्कादायक घटनेनं बुलढाणा हादरलं. बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे धक्कादायक घटना घडलेली आहे. आईसह 4 मुलांना विषबाधा झाली होती. यामध्ये 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकाच कुटुंबातील आईसह 4 मुलांना विषबाधा झाल्याने 3 लहानग्या बहीण भावांचा मृत्यू झाला असून आई आणि एक चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे आणि या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मोहम्मद अली मोहम्मद वसीम जमदार वय वर्ष 4, मशिरा मोहम्मद वसीम जमदार वय वर्ष 7 आणि फातिमा मोहम्मद वसीम जमदार वय वर्ष 8 या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आई अफरीन मोहम्मद वसीम जमदार वय वर्ष 34 आणि अश्मिरा वसीम जमदार वय वर्ष 3 यांच्यावर बुलढाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारपासूनच या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. सोमवारी सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने सगळ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अली आणि मशिरा यांचा मृत्यू झाला. आई अफरीन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना फातिमा आणि अश्मिरावर बालरोग तज्ज्ञांकडे उपचार करण्यात येत होते. सायंकाळी 7:45च्या सुमारास फातिमा हिचा मृत्यू झाला. सध्या अश्मिराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा पसरली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, धाड.